गवळण भुलली आणि गवळण परमात्म्याच्या चित्ताकडे परमात्म्याकडे पाहून विसरून गेली. परमात्म्याला पाहून विसरावं इतकं सुंदर परमात्मा होता. भगवान परमात्मा घराच्या बाहेर निघून तो चोऱ्या करायला लागला. काय चोऱ्या करायला लागला? तो चित्त चोरायला लागला. आता ज्याच्याकडे जे नाहीत माणूस ते चोरी करतो. मला सांगा, याच्याकडे दही दूध लोणी नाही का? अहो लागन तेवढं आहे ना. आणि जेव्हा भूक लागेल तेव्हा तो यशोदेला सांगतो, यशोदे यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. 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 साध्या गावाची पोळी करी मला पुरणपोळी करून दे मोठी. साध्या गावाचा उंडा करी मला पुरणपोळी करून दे मोठी. काही मुळासाठी नदी मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल 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 मला जेवू घाल. मला जेवू घाल. तूप लावून भाकर करी वांगे भाजून भरीत करी. वर कांद्याची कोशिंबिरी मला जेवू घाल. ते कांद्याची कोशिंबिरी माग मुद्दाम ठेवली होती, कारण कोशिंबिरी म्हणताना माझ्या तोंडाला पाणी येत होतं. विठाला विठाला परमात्म्याला पाहिजे तेव्हा तो मागू शकत होता. अरे काय कमी नाही, काय कमी त्याच्याकडे? सगळं आहे त्याच्याकडे. पण सगळं चोरून सुद्धा, सगळं असून सुद्धा हे चोऱ्या फक्त लीला आहे. अशा परमात्म्याने केलेल्या अनंत लीला, अनेक लीला करून ज्यावेळी बलराम दादा भगवान परमात्म्याची कंप्लेंट करतो. काय कंप्लेंट करतो? परमात्मा खेळता खेळता बलराम दादाचं ऐकत नाही, आणि ऐकत नाही म्हणून बलराम दादानी कट केला. काय कट केला? सगळ्या गोपाळांना बरोबर घेतलं. चला रे यशोदा आईकडे याची कंप्लेंट करू, याला फटकेच बसू. आता फटके बसू म्हणून सगळे गोपाळ आले. आई ग, एवढा जीव लावते, एवढं प्रेम करते, याला पाहिजे ते सगळं आणून देते. आणि बघ कृष्ण तुझा काय काय केलं त्याने? माती खाल्ली. माती नाही 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 खाल्ली मी माती आई. नाही खाल्ली मी माती आई. नाही खाल्ली माती. बलिराम दादा हो बलिराम दादा. 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 बलिराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बलिराम दादा. बलिराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बलिराम दादा. तू भाग घेतो माझ्या बळी. नाही खाल्ली मी माती आई. नाही खाल्ली मी माती. आई ग आई, नाही खाली गमी, नाही खाली गमी, नाही खाली गमी मामा बलराम दादानी कंप्लेंट केली. आणि कंप्लेंट केल्यानंतर कृष्ण म्हणतो, बळीराम दादा, बळीराम दादा. बळीराम दादा खोटं बोलतो आई ग. बलराम दादा म्हणतात, कृष्णाने माती खाल्ली, तुला माझ्यावर विश्वास नाही का? आई म्हणते, कृष्णा बलराम सांगतो याचा अर्थ खोटं बोलणार नाही, आणि तू सांगतो माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण या दोघाला कुठेतरी आणून एकत्र केलं पाहिजे, याचा सोक्षमोक्ष केलं पाहिजे. त्यापेक्षा एक काम कर, त्याचंही ऐकत नाही तुझं ऐकत नाही, आ कर. आणि मग जेव्हा त्याने आ केलं तेव्हा यशोदेला जे दिसलं ते तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात. अनंत ब्रह्मांड उदारे उदारे
यशोदेने जे कृष्णाने आ केल्यानंतर पाहिलं त्याचं वर्णन महाराजांनी केलं. काय पाहिलं? अनंते ब्रह्मांड उदरी. त्याच्या मुखामध्ये अनंत ब्रह्मांड पाहिले. एक ब्रह्मांडाचा हिशोब सांगू का? 21 स्वर्ग, 3 लोक आणि 14 भुवन. 14 भुवन, 21 स्वर्ग आणि 3 लोक मिळून जे बनतं त्याला एक ब्रह्मांड बनतात. अशा एका ब्रह्मांडातल्या एका खंडामध्ये आपण राहतो, आशिया खंडामध्ये. त्या आशिया खंडातल्या एका देशामध्ये, भारत देशात आपण राहतो. त्या भारत देशातल्या एका राज्यामध्ये, महाराष्ट्रात आपण राहतो. त्या महाराष्ट्रातल्याही एका जिल्ह्यामध्ये, नाशिकमध्ये आपण राहतो. त्यातल्याही एका तालुक्यात, निफाड तालुक्यात आपण राहतो. निफाड तालुक्यातल्याही एका गावात, खानगाव थडीमध्ये आपण राहतो. खानगाव थडीतल्याही एका 4 भिंतीच्या घरात आपण राहतो. त्या 4 भिंतीच्या घरातल्याही गोधडीत आपण राहतो. आणि आपण त्या गोधडीत राहतो. आणि त्या गोधडी जिथून सुरू होती ती थेट ब्रह्मांडापर्यंत जाती. ते ब्रह्मांडाचं वर्णन मी आता सांगितलंय. काय? 3 लोक, 14 भुवन, 21 स्वर्ग असे मिळून जे ब्रह्मांड बनतं त्याला एक ब्रह्मांड म्हणतात. असे अनेक ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे असा देव यशोदेच्या घरी आहे असं तुकोबरायला नवल वाटतं. म्हणून तुकोबराय म्हणतात नवल केवळे केवळे नकळे कानोबाचे कोडे. का? कारण ज्या भगवान परमात्म्याने पृथ्वीला तृप्त केलं. पृथ्वी पृथ्वीजेने तृप्त केली. परमात्म्याने, भगवान परमात्म्याला जीव घालणारी यशोदा, ज्या भगवान परमात्म्याने विश्वाला जीव घालावं त्या यशोदा त्या कृष्ण परमात्म्याला जीव घालते. एवढंच नाही, महाराज म्हणतात विश्व व्यापक कमलापती, जो विश्वाला तारणहारण आहे तो परमात्मा, भगवान परमात्मा गवळणी त्याला कडेवरती घेतात. एवढंच नाही, महाराज म्हणतात सगळे भोग भोगून ब्रह्मचारी असलेला माझा देव आहे. तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. सगळे भोग भोगतो पण तो ब्रह्मचारीच आहे. असं का झालंय त्याच्या बाबतीत? कारण त्यांनी केलेल्या ज्या लीला आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या नवलाई आहेत. नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे कोडे. कृष्ण परमात्म्याचे अनेक मित्र. आता सेवा समाप्त करायची, आपल्याला फक्त आरती घ्यायची आहे आणि आरतीनंतर कार्यक्रम संपेल. पण परमात्म्याचं भक्तांवरती असलेलं प्रेम जे आहे ना, त्या परमात्म्याचं प्रेम अलौकिक होतं. भगवान परमात्मा ज्या गोपाळांवरती प्रेम करत होता त्यांच्यावरती जीवापाड प्रेम करत होता. एक दिवस एकही लीला झाली नाही म्हणून एवढे सांगतो. एक दिवस चोऱ्या करत असताना सगळे गोपाळ आले पण बोबड्या आला नाही. बोबड्या आला नाही तर कृष्णाने विचारलं, का रे बोबड्या का नाही आला? बोबड्या येणार नाही असं म्हणतो. का? बोबड्या येणार नाही असं म्हणतो, पण का? बोबड्या म्हणतो मला यायचं नाही. का यायचं नाही? तुम्ही मला सोडून एकटेच पळतात आणि मला मार खावा लागतो, तुम्ही पळून जातात. असं कृष्ण म्हणाला चला बोबड्याच्या घरी. बोबड्याच्या घरी गेले, बोबड्याला हाक मारली, बोबड्या घराच्या बाहेर ये. घराच्या बाहेर बोबड्या आला आणि बोबड्या म्हणाला काय रे? कृष्ण म्हटला का रे तुला आमच्या बरोबर यायचं नाही? बोबड्या म्हणतो कितना?
माझ नाव देऊ नको, मला तुमच्या बरोबर येत नाही, कारण तुम्ही थगले भामते आहेत, मी तुमच्या बरोबर येणार नाही. कितना रे कितना रे कितना आले दायबा कितना आता गल्या मी येईना तुम त्या संगतीन बा. दायबा कितना आता गल्या मी येईना तुम त्या संगतीन बा. बा कितना आता गल्या मी येईन बा. दायबा कितना आता गल्या मी संगती येईन बा. मी तुमच्या बरोबर येणार नाही. काय येणार नाही? बोबल्या सांगतो, अरे कितना काय झालं, काय झालं? अतित एक दी तमदी बोला यशोदा माईकडे गेलेले बा. यशोदा माईने गाईचा खलवस गोल गोल खलवस काढलाले बा. कालाले बा, कालाले बा, काढलाले बा, कालाले बा. यशोदा माईने गाईचा गोल गोल खलवस काढलाले बा. आले समजा पोलांना वाटी वाटी दिला, मला तर उलटी का दिला ले बा. समजा पोलांना वाटी वाटी दिला, मला तर उलट का दिला ले बा. आले मी तर मागाया गेलो ले बा, हुक्कून मला धरलं ले बा. बदा 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 मारलं ले बा. फुंदू 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 लल्लो ले बा. दायबा कितना आता गल्या मी येईना तुमच्या संगतीन बा. दायबा कितना आता गल्या मी येईना तुमच्या संगतीन बा. कृष्णा आता गड्यानी येईन तुमच्या संगतीन बा. दायबा कृष्णा आता गड्या येईन तुमच्या संगतीन बा. नाही येणार तुझ्या बरोबर, नाही येणार. कितना तुझ्या बरोबर येणार नाही. अशा अनेक लीला केल्या. बोबड्याला बरोबर घेऊन पुन्हा कृष्णा चोऱ्या करायला जातो. गवळणींचं चित्त चोरलं, दही दूध चोरलं, कुणी सोडून जायला निघालं, कृष्णाने जाऊ दिलं नाही. आता त्रस्त होऊन गवळणी घराने घेऊन आल्या. गवळणी घराने सांगायला लागलं, यशोदे ग, कृष्णाला सांग गोकुळात राहावं की जावं. आणि यशोदा म्हणते, बाळ सगुण गुणाचं तान. आणि मग सगळेच बोलून 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 कृष्ण परमात्म्याने आता यशोदेची खोडी केली. यशोदेची खोडी केल्यानंतर यशोदेने पहिलं फरमान काढलं, कृष्णा उद्यापासून घरात थांबायचं नाही, उद्या सगळ्या गोपाळांना घेऊन गायांना घेऊन रानात जायचं. श्रीकृष्ण परमात्मा निवडल्या गाया आणि गायी निवडून श्रीकृष्ण परमात्मा गायी चारण्यासाठी गायी चारा या रानात गेला र. गोपाळ घोंगडीवाला, गोपाळ घोंगडीवाला, गोपाळ कांबळीवाला गायी चारण्यासाठी आला. गायी चारायला लागला आणि चारता चारता खेळ खेळू लागला. हमामा पोरा हमामा घुमरी वाजे हमामा, घुमरी वाजे हमामा पोरा हमामा, घुमरी वाजे गमा गमा. पोरा हमामा, घुमरी वाजे हमामा, घुमरी वाजे गमा गमा. घुमरी वाजे गमा गमा, घुमरी वाजे गमा गमा. हमामा 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 पोरा हमामा, घुमरी वाजे गमा गमा. हमामा पोरा हमामा, घुमरी वाजे गमा गमा. अब कदू पकड़ बोला तिगुला तेरा मानो, अब कदू पकड़
पण झालं असतं पण नको. अनेक खेळ झाले. काही खेळ पुढच्या वर्षाला ठेवू आपण. काही खेळ पुढच्या वर्षाला ठेवू. अनेक खेळ कृष्ण परमात्मा खेळतोय. गोपाळ खेळतात. परमात्मा गोपाळांबरोबर घेऊन खेळतात. खेळता खेळता गोपाळ कृष्णाकडे पाहतात आणि कृष्णाकडे पाहून गोपाळ म्हणतात, कृष्णा अरे बाबा आमचाही विचार कर. सारं सकाळचे आम्ही इथं जमलेलो आहे. सारं सकाळपासून आम्ही मिरवणूक केली. आम्ही इथं झाडून झुडून घेतलं. चटाया टाकल्या. बाबा तू आयता सायता गाडीत आला. नाश्ता बिष्टा करून आला असशील भाऊ. तू काय खरं आहे कृष्णा. असं गोपाळ म्हणायला लागले. नाही चाललं बरं का. गोपाळ म्हणायला लागले. गोपाळ म्हटले भाऊ आवरून घे बाबा. अजून पुढं पण जायचंय. रात्री तुला कीर्तन नाही का. येड्याने कामून करतो. आवरून घे. मग गोपाळाने तो कृष्णाकडे पाहून जे म्हटलं ते कृष्णाने ऐकलं आणि कृष्ण परमात्म्याने खेळ मोडला आणि खेळ मोडून कृष्णाने सांगितलं सगळ्या गायांच्या वळत्या हाना. गायाच्या वळत्या हाणल्या. गाया पाणी पिऊन कळंबाच्या झाडाखाली येऊन बसल्या. एका कळंबाच्या झाडाखाली कृष्णाने सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. जसं आपण जमलेलो आहोत अशा गोपाळांना एकत्र केलं. सगळ्यांच्या शिदोऱ्या घेतल्या. परमात्मा स्वतःच्या हाताने शिदोऱ्या कालवायला लागला. कुणाच्या शिदोरीमध्ये बाजरीची भाकर होती. कुणाच्या शिदोरीमध्ये ज्वारीची होती. कुणाच्या शिदोरीमध्ये चपाती होती. कुणाच्या शिदोरीमध्ये माकाची होती. कुणाच्या शिदोरीमध्ये भाकरीची होती. कुणी बटाट्याची चटणी आणली होती. कुणी वांग्याचं भरीत आणलं होतं. कुणी काळ्या बटाट्याची वांगे भाजी आणली होती. कुणी गौरी शेंगा आणल्या होत्या. कुणी भेंड्या करून आणल्या होत्या. कुणी आपलं कोल्डी फ्लावर करून आणलेली होती. एकाने कढी आणली होती. एकाने दही आणलं होतं. एकाने लिंबाचं लोणचं आणलं होतं. एकाने आपलं कैरीचं लोणचं आणलं होतं. एकाने आवळ्याचं लोणचं आणलं होतं. बस का भरपूर झालं. एवढं सगळं आणलेलं होतं. सगळं परमात्म्याने कालवलं आणि परमात्म्याने कालवत असताना खडकी सोडी येल्या मोठा. आजीचा दही काला गोमटा. ग्यारे दही भात प्रसाद देतो पंढरीनाथ. मृदा घेवोनिया करी पेंद्या वाटी तो शिदोरी. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय. असेच हात ठेवा. विठोबा रखुमाई जय. हरी गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमारी हे गोपाल कुमारी 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 गोपाल नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे किडे कोडे. जगद्गुरु तुकोबरायांचा अत्यंत गोड सुंदर भगवान परमात्म्याच्या नवलाई लीला सांगणारा अभंग या ठिकाणी निवडला. अल्पशा वेळेमध्ये
जेवढं त्याच्यावरती आपल्याला बोलता आलं, चिंतन करता आलं ते आपण केलं. आज हा खाणगाव थडीचा आनंद वेगळा आहे. एकतर काल्याचा आनंद आणि त्या आनंदातल्या आनंदात ही सगळ्या वारकऱ्यांचा आनंद, ही सगळी मान्यवर मंडळी इथे जमली. या सगळ्यांनी मोठा आनंद आपल्याला दिला. या सगळ्यांना आपल्या गावाच्या वतीने, सर्वांच्या वतीने विशेष धन्यवाद देतो आणि सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सेवेला निवृत्तीनाथ दादांच्या समाधी महोत्सव, समाधी वर्ष, समाधी शताब्दी वर्ष आता हे सुरू आहे आणि त्या समाधी शताब्दी वर्षानिमित्त भव्य आणि दिव्य सोहळा उभ्या महाराष्ट्रभर सुरू आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यात विशेष करून सुरू आहे आणि त्या सोहळ्याच्या आजच्या हा सोहळा त्या निमित्ताने देखील आहे आणि त्या निमित्ताने आज निवृत्तीदादांना एक नमस्कार आपल्या सर्वांच्या वतीने असावा म्हणून एक छोटंसं भजन आपण सर्वांनी निवृत्तीदादाचं करावं अशी सगळ्यांची विनंती आहे. म्हणून एक मिनिटाचं भजन. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. एक टाळी टाळी वाजली पाहिजे. प्राण सखया हे निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ता बाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हरे चरणी समर्पित करतो. चुकला असेल माझ्या बुद्धीचे दोष, बरोबर आहे, संतांचा कृपाप्रसाद आहे. थोडासा वेळ तुमचा जास्त घेतला आज या आनंदामध्ये. थोडासा वेळ सुरुवात करताना आपल्याकडून जास्त झाला म्हणून थोडासा वेळ तुमचा जास्त घेतला. जरी कुणाचं मन त्यामुळे दुखावलं असेल तर आपल्या सर्वांची पुन्हा एकदा माफी व्यक्त करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. काल्याचा अभंग होईल, त्याच्यानंतर आरती आणि कार्यक्रम संपेल. कंठी धरीला कृष्ण मनी अवकाशनी प्रकाश सिंके लांबविले दुरी होतो तिघाचे मी बरी. वारे दोन्हीकडे मुख पसरवणी आबातीच्या धारा बाहे दोहीच्या कोपरा. वारे दोन्हीकडे मुख खाली धरा खाली धरा. चला चला विनेकरी हो चला पुढं चला चला. तुका म्हणे वारे दोन्हीकडे हाती टोकाने कबुने देखा.
बोलिला कृष्ण मनी अवघातनी प्रकाश मला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम बोलिला ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो मला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम देवो मंडळे आम्ही बळे जगाडे मला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम जय जय विठ्ठल हरी बोल जय जय आ बोलिले गोरे बेडी वाकोडी उत्तरे क्षमा पराग महाराज उच्चारिला अधिकार मी आपुला क्षमा परा तुकारे ज्ञानेश्वरा रखा पाया पैसे